3 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावात आक्रोश, गेट तोडत संतप्त आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असतानाही कार्यक्रमाला जाणं टाळलं, मात्र गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। नवी मुंबईतील छत्रपती शिवरायांचा पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवरील केस मागे घ्यायला सांगणार। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला याच्याशी मी सहमत नाही, मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सरकारला आता जाग आली। 4 महिने प्रलंबित स्मारकाचं अमित ठाकरेंमुळे 4 दिवसात लोकार्पण, मनसे नेते गजानन काळे यांची टीका। तपोवनमधील वृक्षतोडीबाबतची घटना दुर्दैवी, माझा वनप्रेमींना पूर्ण पाठिंबा। एक जरी झाड तोडलं तर 100 लोक मरायला तयार, अभिनेते सयाजी शिंदे यांचा इशारा। 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला मुंबई पोलिसांकडून समन्स। सिद्धांत कपूरला मंगळवारी तर ऑरीला बुधवारी चौकशीला हजर राहण्याचं समन्स। साताऱ्याच्या म्हसवडमध्ये श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी यात्रेचा रथोत्सव सोहळा, गुलाल आणि खोबऱ्याची उधळण। रथोत्सवाला आंध्र प्रदेश, कर्नाटकातून भाविकांची उपस्थिती। नागपुरात चालत्या कारनं पेट घेतल्याची घटना, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। बिहारमध्ये नितीश कुमार सरकारचं खातेवाटप जाहीर। नितीश कुमारांकडील गृह खातं पहिल्यांदाच भाजपकडे। उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी गृह खात्याची धुरा सांभाळणार। दुबईत एअर शो दरम्यान भारतीय बनावटीचं तेजस विमान कोसळलं। दुपारी 3:40 अपघात झाल्याची माहिती। दुर्घटनेत पायलटचा मृत्यू।